पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। या भीतीनं पाक सरकारला धडकी भरलेली आहे। NIA आणि पाकिस्तान सरकारनं लष्कर-ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवलेली आहे। सईदच्या सुरक्षेकरता माजी स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडो नियुक्त करण्यात आले। सईदच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याच्या सुरक्षेकरता स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील माजी कमांडो नियुक्त करण्यात आले। लाहोरमधील मोहल्ला जोहर इथल्या त्याच्या निवासस्थानी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आलेत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवण्यात आल्याची माहिती आहे। या ठिकाणी पाकिस्तानी नागरिकांच्या घरांव्यतिरिक्त एक मशीद आणि मदरसा सुद्धा आहे। तो सध्या तुरुंगात असल्याने कागदावर त्याचं घर तात्पुरत्या उपजेलमध्ये रूपांतरित करण्यात आले। 1 किलोमीटरच्या परिसरात CCTV कॅमेऱ्यांद्वारे सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे। एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे।